नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पुन्हा एकदा होर्मुझच्या आखातावरून वादंग पेटलेला आहे. खरं म्हणजे वादंग नाही, युद्ध पेटलेलं आहे. अमेरिकेने हल्ले केले आणि त्याच्यावरती प्रतिकार म्हणून, प्रत्युत्तर म्हणून इराणने सुद्धा हल्ले केले. हे हल्ले कुठे झाले? जॉर्डनवरती झाले, कुवेटवर झाले, बहरीनवर झाले. म्हणजे तिथले जे अमेरिकन बेसेस आहेत त्याच्यावर इराणने जबरदस्त हल्ले चढवून प्रत्युत्तर दिलेलं आहे. कोडं हे आहे की या वेळेला या सगळ्या हल्ल्यांच्या चक्रातून सौदी अरेबिया कसा सुटला आणि संयुक्त अरब अमिरात तरी कसा सुटला. पहिल्या काही हल्ल्यांमध्ये तुम्हाला आठवत असेल, ह्या दोन देशांना टार्गेट केलं गेलेलं होतं. इराणनी जाणून बुजून अगदी म्हणजे असं म्हणतात, की हल्ल्यामधले मॅक्सिमम हल्ले हे संयुक्त अरब अमिरातीवर केले गेले. नंबर 2 होता अर्थातच सौदी अरेबिया. तिथल्या म्हणजे दोघांचंही प्रचंड नुकसान कसं होईल याची काळजी घेतली गेली. अमिरातीच्या बाबतीत तर त्यांचा सगळा भार जो आहे तो बँकिंग व्यवसायावरती आहे. तो बँकिंग व्यवसाय जवळ-जवळ आठवडाभर ठप्प होता. कुठलेही व्यवहार होऊ शकलेले नव्हते. आणि व्यवहार होत नाहीत, बँकांमधून पैसा काढता येत नाही म्हणून तिथे लोक सोनं विकायला लागलेले होते. तुम्हाला आठवत असतील त्या सुरुवातीच्या काळातल्या कथा, की सोनं कसं तिकडे स्वस्त विकलं जातंय. त्या काळाबद्दल मी बोलते. तेव्हा अमिरात हा टार्गेट नंबर 1 होता इराणचा. यावेळी नेमकं काय झालं, की अमिरातीवर हल्लेच झाले नाहीत. सौदी अरेबियावरती हल्ले झाले नाहीत. तर त्याच्या काही सुरस बातम्या या समाज माध्यमांमध्ये सोडल्या गेल्या. आपण स्क्रीनशॉट बघूया. कारण त्याच्यामधून तुम्हाला अगदी मस्त माहिती मिळू शकेल. तेव्हा मी स्क्रीन शेअर करते. राइट. ही बातमी बघा, ही बातमी जी आहे ती इराण इंटेल वॉच नावाचा हे हँडल आहे. म्हणजे इराणचं थोडक्यात काही असतात असे हँडल्स Twitterवरती जे नेहमी असतात त्यांना कल्पना आहे. त्यांनी काय लिहिलेलं आहे बघा. अकॉर्डिंग टू ऑब्टेन्ड इन्फॉर्मेशन, इराण's डिसिजन टू हॉल्ट अटॅक्स ऑन इस्रायल followed a US message delivered via Qatari delegation on June 8 regarding restraining Israel in Lebanon, alongside the transfer of $3 billion from Abu Dhabi to Tehran aboard an Emirati Boeing 737. असं हे ट्विट आहे. ह्या ट्विटमध्ये त्यांनी काय म्हटलंय मराठीत बघू आपण, की इराणनी या वेळेला हल्ले इस्रायलवर पण नाही केले. खरं म्हणजे नुसते संयुक्त अरब आणि सौदी नव्हे. जॉर्डन, कुवेट आणि बहरीनवर हल्ले झाले तरी इस्रायलवर हल्ला झालाच नाही, सौदीवर झाला नाही आणि अमिरातीवर झाला नाही. तर त्याचं कारण काय सांगितलेलं आहे, की अमेरिकेने म्हणे संदेश पाठवला आणि इस्रायलवर हल्ले करू नका म्हणून रदबदली केली आणि त्याच्यासाठी म्हणून इराणला $3 बिलियन म्हणजे $300 कोटी पाठवून दिले. ते तिथपर्यंत पोहोचले कसे? तर असं म्हणतात, की एमिरातीचं विमान बोईंग 737 हे अबुधाबीवरून त्यांनी उड्डाण केलं आणि ते तेहरानला पोहोचलं आणि ते डॉलर तिथे डिलिव्हर झाले म्हणून इराण चुपचाप बसलाय आणि इस्रायलवर हल्ला केलेला नाही. ही मूळ बातमी जी आहे ही ह्या हँडलनी दिलेली होती. ते शक्यता काय आहेत, सत्य आहे की नाही ते बघूया आपण 2 मिनिटात. आणि मग एकदा ह्यांनी दिल्यानंतर ती बातमी अनेकांनी उचलली. त्याच्यामध्ये कान नावाचं एक इस्रायली दैनिक आहे. त्यांनी सुद्धा तशीच बातमी दिली थोडीफार. इन एक्सचेंज फॉर सीजफायर assets worth billions were transferred to Iran. The news agency affiliated with Revolutionary Guards reported that the assets worth 3 billion were transferred to on a flight from Abu Dhabi to Tehran, despite the country's aviation restrictions. विमान वाहतुकीवरती निर्बंध असून सुद्धा हे विमान प्रत्यक्ष उडलं आणि काही जण त्याचा प्रवास पण दाखवतात त्या विमानाचा. द रिपोर्ट नोटेड दॅट इराण हेल्ड
its fire with Israel after US message that Israel would curb attacks on Lebanon. अशा ह्या बातम्या ह्या प्रसिद्ध झाल्या. ह्याच्यातून मग त्या मी म्हटलं तसं इस्रायली कामनी घेतल्या आणि अन्यत्र साधारणपणे अशाच प्रकारच्या बातम्या आलेल्या तुम्ही बघितल्या असतील. कदाचित बघितल्या असतील, कदाचित नसतील. तर म्हणून हा स्क्रीनशॉट खास करून तुम्हाला दाखवला. एक म्हणजे अगदी स्पष्ट आहे, ही बातमी जी आहे ना ती पूर्णपणे फसवी आहे. ह्याचं कारण काय, की अगदी साधं लोकांनी सांगितलेलं आहे, की $300 कोटी पाठवायचे, तर त्याचं जे वजन होईल तेवढं वजन या 737 फ्लाइटमध्ये काय वाहून देऊ शकणार नाही कोणी. त्याच्यामुळे तिथेच ही बातमी फ्लॅट ठरते. आणि गंमत बघा, की एका बाजूला इस्रायलवर हल्ले करू नयेत म्हणून $300 कोटी अमेरिका इराणला पाठवते आणि स्वतः त्याच्यावरच हल्ले करते. सो देयर इज अ फॅलसी इन व्हॉट हॅज बीन सेड. पण फॅलसी जरी असली तरी देखील शक्यता म्हणजे ज्याला म्हणतो आपण, की प्रश्न तर निश्चितच आहे, की हल्ले असे का झाले नाहीत? इस्रायलवर नाही झाले, अमिरातीवर नाही झाले आणि सौदीवर नाही झाले. तर इस्रायल हा प्रश्न आपण थोडा बाजूला ठेवू, कारण तो गुंतागुंतीचा आहे, लेबनॉनशी जोडला गेलेला आहे. पण एक माझा पर्सनल अंदाज आहे आणि तो चुकीचा असू शकतो. पण ही जी रदबदली आहे ना सौदी आणि अमिरातीची, ती रशिया आणि चीननी केलेली असू शकते. की त्यांनी इराणला कदाचित पडलं आणि खुद्द इराणलाही हे खरं समजायला पाहिजे, की त्यांचं जे सगळं शॅडो बँकिंगचे व्यवहार आहेत ते सगळे ते तुमच्या अमिरातीतून करत होते. ती बँकिंग सिस्टम वापरून त्यांनी केलं म्हणून तर अमेरिकेची सँक्शन्स जी आहेत त्याला वळसा देऊन आपली अर्थव्यवस्था त्यांना चालवता आली. पण ते गृहीत न धरता इराणनी पहिल्या झटक्यामध्ये प्रचंड हल्ले तर केलेले होते. आता त्याची किंमत कशाप्रकारे चुकती झालेली आहे हे मी सांगू शकणार नाही. कदाचित संयुक्त अरब अमिरातीकडे इराणचे फंडिंग पण असणार. जर का ते असे शॅडो बँकिंग तिथून अलाऊ करत असतील, तर फंड ते गोठवू शकतात. कुठेही बातमी न येता सुद्धा ते गोठवलेले असतील, तर त्याच्या बदल्यात रदबदली म्हणून सुद्धा हा व्यवहार केलेला असू शकतो. सौदी आणि चीन यांचे तर व्यवस्थित संबंध आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे मदत केलेली असू शकते. सौदी आपल्याला माहिती आहे, सौदी आणि चीन यांच्यामधला जो तेल खरेदीचा व्यवहार आहे, तो सुद्धा आता युआनमध्ये होतो. तर डॉलरमध्ये होतच नाहीये. तेव्हा अशा प्रकारे हे देश या सगळ्या चक्रातून बाहेर कसे पडले? अ, हा खरोखरच गूढ प्रश्न आहे. आणि अशा ह्या फसव्या बातम्या एका बाजूला ठेवा तुम्ही आणि इस्रायली दैनिकांनी सुद्धा ती बातमी प्रसिद्ध केली आणि गंमत अशी की त्यांच्या लक्षात आलं की ह्याला कुठेही दुजोरा नाही किंवा ती बातमी फसवी आहे आणि त्यामुळे त्यांनी आपली जी बातमी छापलेली ती त्यांनी नंतर डिलीट सुद्धा केली, रद्द पण केली. त्याच्यामुळे आता जो सोर्स आहे तर हा फक्त IRGC रिलेटेड हे जे हँडल्स आहेत त्यांच्यापर्यंतच राहतो. हे असे गोंधळात टाकणाऱ्या ज्या बातम्या असतात ह्या युद्धाच्या दरम्यान दिल्या जात असतात दिशाभूल करण्यासाठी खास करून. त्याच्यातून तुम्हाला फायदा म्हणजे मी एक दुसरी ही बातमी तुम्हाला सांगितलेली होती, की खुद्द फायनान्सचे त्यांचे जे सेक्रेटरी आहेत ट्रम्पचे, त्यांनी स्वतः घोषित केलेलं होतं बेसेंटनी, की इराणकडची सगळी क्रिप्टो जी आहेत ती आम्ही गोठवलेली आहेत. आणि गोठवल्यात म्हणजे काय, की त्यांचा ॲक्सेसच काढून घेतला म्हणजे. आता मला सांगा तुम्ही, की क्रिप्टो करन्सी कशासाठी माणूस घेतो? त्याच्यातला जो क्रिप्टो म्हणजे सांकेतिक कोड आहे ते असं आहे, की जो मालक असेल त्याच्या व्यतिरिक्त ते कोणाकडे जाऊ शकत नाही. असं असताना जर का अमेरिकेने हे करून घेतलं, तर याचा अर्थ असा, की अमेरिकेकडे बॅकडोर एंट्री आहे त्या सर्व्हरला. अन्यथा हाऊ कॅन यू डू दॅट? मला नाही वाटत ते होऊ शकतं. म्हणजेच ते जे काय फार मोठं क्रिप्टो कोड आहे आणि ते कोणी फोडू शकत नाही वगैरे सगळ्या भूलथापा वाटायला लागल्यात मला. कदाचित एक असू शकतं, की असे जरी फिजिकली नोटा इकडून तिकडे बोईंगमधून तिकडे पाठवल्या, ही बाब कदाचित बनावट असेल. पण दुसराही विचार करू शकता तुम्ही, की त्या विमानातून दुसरं काय पाठवलं गेलं हा एक प्रश्न कदाचित असू शकतो. पण दुसरं अशी पेमेंट जी आहे, ती क्रिप्टोच्या द्वारे सेटल केलेली असू शकतात. हाँगकाँग म्हणजे
आधी संयुक्त अरब अमिरातीत आणि त्याचा काउंटर इमेज ही हाँगकाँग मधल्या बँकिंग मध्ये होत होती. आणि आपण पुढे बघितलं की हाँगकाँग मधून ती लंडनच्या सिटी ऑफ लंडनच्या बँकांमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होत होती. हे ते चक्र होतं इराणचं. त्यातल्या कुठूनही कुठेही फंड दिलेले असू शकतात. ते कोणी नाकारता येणार नाही आपल्याला. ते क्रिप्टोच्या रूपाने दिले असतील, तेलाच्या रूपाने दिले असतील किंवा अन्य कुठल्याही रूपाने दिलेले असतील. ह्याच्याबाबत वाद नाही, पण कुठे ना कुठेतरी शंकेला वाव निश्चित आहे. कारण निदान आजपर्यंत म्हणजे जे काही 2 दिवस झाले आता हल्ल्याचे, त्याच्यात तरी निदान हे असं काही झालेलं आपल्याला दिसलं नाहीये. तेव्हा हे गूढ जे आहे ते कायम राहणार आणि बोटं त्याच्याकडे निश्चित दाखवली जातील. कधी ना कधीतरी या गोष्टी निश्चित बाहेर पडतील आणि तेव्हा परत आपण याचा जरूर विचार करू. आज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.